12 ज्योतिर्लिंगांमधील सर्वात पहिले ज्योतिर्लिंग म्हणजे सोमनाथ मंदिर। हे गुजरात राज्यात सौराष्ट्र येथे अरबी समुद्राच्या तटावर स्थित आहे। हे सृष्टीवरील पहिले ज्योतिर्लिंग असल्याचे मानले जाते। देशातील सर्वात प्राचीन तीर्थस्थळात सोमनाथ मंदिराचा समावेश होतो। या मंदिराचा उल्लेख स्कंद पुराण, श्रीमद भगवद्गीता, शिवपुराणात आढळतो। याखेरीज वेद ऋग्वेदातही सोमेश्वर महादेवाचा महिमा सांगण्यात आलेला आहे। हे मंदिर ऐतिहासिकदृष्ट्याही महत्त्वाचे मानले जाते। खूपच वैभवशाली असलेल्या या मंदिराला अनेकदा आक्रमण करून लुटण्यात देखील आलं। सध्या अस्तित्वात असलेले मंदिर भारताचे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या अथक प्रयत्नातून साकार झालेले आहे। सोमनाथ मंदिर हे कैलास महामेरू प्रसाद शैलीत बनवण्यात आलेले आहे। मंदिर गर्भगृह, सभामंडप आणि नृत्य मंडप या 3 प्रमुख भागांमध्ये आहे। याच्या शिखरावरील कलशाचे वजन 10 टन आहे। ध्वजाची उंची 27 फूट आहे। पुराणात या मंदिराच्या अनुषंगाने एक कथा आहे। ती कथा म्हणजे चंद्राचे सोम असे नाव होते। तो दक्षाचा जावई होता। एकदा त्यांनी दक्षाची अवहेलना केली, त्यामुळे राग येऊन दक्षाने त्यांचा प्रकाश दिवसेंदिवस कमी होत जाईल असा शाप दिला। अन्य देवतांनी दक्षाला उशाप देण्यास सांगितले, तेव्हा त्यांनी सरस्वती नदी समुद्राला जिथे मिळते तिथे स्नान केल्यास या शापाचा परिणाम राहणार नाही असे सांगितले। त्यानंतर सोमाने सौराष्ट्रातील या ठिकाणी येऊन येथे स्नान केले आणि भगवान शिवाची आराधना केली। तेव्हा शंकर येथे प्रकट झाले आणि त्यांनी सोम यांचा उद्धार केला। त्यामुळे हे स्थान सोमनाथ या नावाने प्रसिद्ध झाले। हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर कमेंट करून नक्की सांगा। यासाठी लोकशाही फ्रेंडलीला लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करा।